कॉमस्कोर नुसार आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या। संतोष देशमुख हत्या प्रकरणात दिवसागणिक वेगवेगळी माहिती समोर येत आहे। संतोष देशमुख यांना अडकवण्यासाठी एका महिलेचा वापर करण्यात येणार होता अशा पद्धतीचा उल्लेख सुरेश धस यांनी केला होता। मात्र त्या महिलेचा मृत्यू झाला, तिची हत्या करण्यात आली अशा पद्धतीचा एक गौप्यस्फोट अंजली दमानिया यांनी 2 दिवसापूर्वी सामशी बोलताना केला होता। या संदर्भात आता वेगवेगळी माहिती समोर येते। आपल्यासोबत बोलण्यासाठी स्वतः अंजली दमानिया आहेत। तुम्ही 2 दिवसापूर्वीच याबाबतचा एक खुलासा केला होता, त्यानंतर वेगवेगळी तुम्ही माहिती आहे ती समोर आणली आहे। आत्तापर्यंतची काय माहिती आता वेगळी? नाही, कसं आहे की ही जी महिला होती, आता तिचं नाव मनीषा बेडवे होतं आणि ती वेगवेगळ्या 5 नावांवर कळंब असो, आडस असो, अंबेजोगाई असो आणि रत्नागिरी असो अशा ठिकाणी ती काम करायची। आणि त्या बाईंनी अनेक लोकांना, म्हणजे आत्ता माझ्याकडे 5 ते 6 नावं अशी आहेत की ज्या लोकांना तिने अडकवण्याचा प्रयत्न केला होता। आणि बहुतेक लोक अशी आहेत की ज्यांचा धनंजय मुंडेशी कुठे ना कुठे वाद होता। आता मला अशी देखील माहिती मिळते की बजरंग सोनावणे हे जेव्हा शरद पवार गटात गेले तेव्हा अनेक गोष्टी या बाईंनी केल्या होत्या आणि त्याचा खुलासा मी आज संध्याकाळपर्यंत नक्कीच करेन। तर ही जी व्यक्ती होती ती अतिशय म्हणजे ह्याच कामासाठी तिचा वापर होत होता हे आता यातनं स्पष्ट झालं आहे। परत तिचा मृत्यू अतिशय सस्पिशियस पद्धतीने झाला आहे। तिच्या घरी तिचा मृतदेह अतिशय सडलेल्या अवस्थेत, म्हणजे मला ते बोलवत पण नाही, पण इतक्या सडलेल्या अवस्थेत तो मिळाला होता। आणि मुख्यतः म्हणजे तिथल्या पोलिसांना माहिती देखील नव्हतं। बाहेरचे पोलीस आले, त्यांनी ते घर फोडल्यानंतर तिथल्या लोकल पोलिसांना कळलं। आणि आत्तासुद्धा मला असं वाटतं की हे प्रकरण दाबण्याचा कुठेतरी प्रयत्न होतोय। म्हणूनच आज धनंजय देशमुख आणि मसाजोगचे जे सगळे ग्रामस्थ आहेत ते तिथे जाऊन त्याची पूर्ण चौकशी करणार आहेत। एकीकडे संतोष देशमुख हत्या प्रकरणातून बीडमधील जे काही सर्व गँगवॉर आहे हे सगळं समोर येत असताना सुरेश धस यांनी सामशी बोलताना अजून एक आरोप केला आहे, एक गौप्यस्फोट त्यांच्याकडून करण्यात आला आहे की ते म्हणत आहेत की खोक्या भाईच्या आडून माझा हत्येचा कट रचण्यात आला होता अशा पद्धतीची त्यांनी एक दावा केलेला आहे। याशिवाय बिश्नोई गँगचे काही लोक विमानाने या ठिकाणी आणले, आंदोलनासाठी बसवले आणि माझी कुठेतरी हत्या करण्याचा प्रयत्न करण्याचा किंवा प्लॅन होता अशा पद्धतीचा एक त्यांनी दावा केला। नाही, मला हे सगळं अतिशय हास्यास्पद वाटतंय। मला असं वाटतंय की धनंजय मुंडे यांना ते 2दा गपचूपपणे जे भेटले त्याच्यात त्यांची जी भूमिका होती 2 महिने संतोष देशमुखांना न्याय मिळवून देण्याची, त्या इमेजला कुठेतरी तडा गेला। आणि त्यानंतर मग हे सतीश भोसले प्रकरण सगळं जे बाहेर निघालं, कसा तो त्यांचा कार्यकर्ता असून पैसे उडवायचा, मतदानाच्या वेळेस पण त्यांनी असे पैसे आकाशात उडवतानाचे त्याचे सगळे व्हिडिओज बाहेर आले, तर कुठेतरी त्यांच्या इमेजला तडा गेला। म्हणून आता हे कुठेतरी लोकांची सहानुभूती मिळवण्यासाठी हा केलेला एक वायफळ प्रयत्न आहे असं मला वाटतं। कारण याच्यात कुठेही तथ्य नाही। मला वाटतं ते आता हिंदी सिरियल थोडे जास्त बघायला लागलेत। नक्कीच या ठिकाणी ज्या पद्धतीने वेगवेगळे खुलासे या प्रकरणातून येत आहेत, त्यामुळे आत्ता पुढे काय होणार हे देखील पाहावं लागेल। ज्या पद्धतीने महिलेचा मृतदेह सापडला आहे त्याची चौकशी कशा पद्धतीने होते हे देखील पाहावं लागेल। आणि सुरेश धस यांनी जो काही दावा केलेला आहे तो त्या दाव्यावर उत्तर देताना अंजली दमानिया यांनी एक खोचक असा टोला लगावला आहे की ते हिंदी चित्रपट जास्त पाहत असावेत, त्यामुळे अशा पद्धतीने ते हे सर्व करतायत। कुठेतरी इमेजला तडा गेला आहे आणि त्यामुळे संपूर्ण सावरण्यासाठीचा हा सुरेश धस यांचा प्रयत्न आहे अशी टीका देखील त्यांनी केली आहे।